फायनली आज सॅटरडे आणि ऑलरेडी क्लायंट बसलेले तिथं, त्यामुळे जरा अर्जंट जायचं आहे आज, कारण की रात्री पण लेट होतो ना. आज पटकन जाऊया. आणि आपले स्टुडिओला आलेलो आहे आज. थोडा लवकरच आलेलो आहे कारण की 12 वाजले आता जवळपास. तर सर स्पेशली माझ्याकडे कुठून आले टॅटू करण्यासाठी. सर आणि त्यांचे फ्रेंड आहे, त्यांना पण दाखव सरांना. स्पेशली कुठून आले सर तुम्ही टॅटू? आम्ही परभणी जिल्ह्याचे आहे, सेलू मुलगा. सेलू, ओके. सेलू किती किलोमीटर येईल? इथून 150 किलोमीटर. 150 किलोमीटर आहे. ट्रेननी सकाळीच उतरले सर. आणि स्पेशली सरांना गणपतीचा टॅटू आहे आणि फर्स्ट टॅटू ना? हां, फर्स्ट टाइम. फर्स्ट टॅटू, ओके. तर सरांचा आपण टॅटू करतोय, तर कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा तुम्ही. चालेल. करून दिलेलं आहे पेंटिंग. आता तुम्हाला दाखवतो. है ना भाई, मस्त आहे भाई. हे पेपर कार्ड कोणाची सर ही पेंटिंग? मित्राची. कुठून आले तुम्ही? सिंदगी राजा. ओके. तर आवडली की तुम्हाला? हो, एक नंबर आहे. एक नंबर आहे ना. तेच म्हणलं सर एवढे सिंदखेड राजावरून आलेले आहे. आणि सरांनी किती दिवसा पहिले दिली होती आपल्याला? 3-4 दिवसा पहिले. 4 दिवसा पहिले दिलेली होती. आणि आज फायनली आपण म्हणजे 2-3 दिवसा पहिलेच आपण पण कंप्लीट केलेली आहे. पण सरांना आवडली ना एकदम? हो, एक नंबर आवडली. चालेल चालेल, थँक्यू सर. एवढ्या लांबून आले तुम्ही. चालेल. आणि फायनली ह्या सरांचा पण टॅटू झालेला आहे. सरांनी गणपती काढला आहे आणि सरांनी त्रिशूल आणि ओम काढला आहे. चला आता सर टॅटू करण्यासाठी माझ्याकडं खूप लांबून आलेले आहे. सरांनाच विचारूया आपण, कुठून आले तुम्ही? कुठून आले तुम्ही? आम्ही परभणीतून, मानवतमधून. मानवत, ओके. आणि टॅटू काढण्यासाठी स्पेशल तुम्ही माझ्याकडे आले का बरं? कुठं बघितलं तू? इंस्टावर व्हिडिओ. ओके ओके. वर्क आवडतं का माझं? मग आता इथून डायरेक्ट रिटर्न मानवत. ओके. सरांना आपल्या टॅटूची क्वालिटी आवडली होती, त्यामुळे सर डायरेक्ट मानवत परभणीवरनं आले होते. भारी वाटलं आणि प्राऊड फील होतं एवढ्या लांबून माझ्याकडे येतं टॅटू करायला. तुम्हाला पण टॅटू वगैरे करायचा असेल तर तुम्ही पण येऊ शकता. माझा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे, तो पण तुम्हाला शेअर करेल नक्कीच. टॅटू काढण्यासाठी आलेले आहे आणि सरांनी माझं वर्क कुठं बघितलेलं आहे ते पण सांगतील. आणि सर त्यांच्या मम्मीसाठी आज टॅटू करताय. तसं तर सरांचा सेकंड टॅटू आहे. सरांना विचारूया आपण काय स्पेशल आज? बस आईसाठी काढायचा होता टॅटू. चालेल.
आणि माझं वर्क कुठं बघितलेलं तुम्ही? मी इंस्टाग्रामवरती बघितले तुमचे बरं. आवडतात टॅटू? भरपूर व्हिडिओज बघितले तुमचे बरं. बघून मी आलो. सरांना आपलं वर्क खूप आवडतंय. तुम्हाला पण जर टॅटू करायचा असेल ना तुम्ही पण येऊ शकता आणि कंटिन्यू आपण वर्क दाखवणार आहे. तुम्ही पण बघा. हाय गाईज, आज सकाळपासनं टॅटूज पेंटिंग वगैरे होते. म्हणजे पेंटिंग आता द्यायची आपल्याला, उद्या परवा करू आपण ती. तर आज खूप सॅटर्डे असल्यामुळं खूप क्राऊड पण होता. असा स्लो होता पण होता, ठीक होता. त्यानंतर आता तुम्ही पण बघू शकता टाईम पण खूप झालेला आहे. इकडं बघा 11 वाजलेले आहे आणि आम्ही सगळे रेडी होऊन आता निघालेलो आहे. तुम्ही बघू शकता एकदम. भाई तुझं तर जेवण झालंय बाबा, आमचं जेवण वगैरे बाकी आहे. तुझं झालंय का बाबा? नाही, हा तर कामच करत होता ना इथं, हा पण कामच करत होता. आता फायनली आम्ही स्टुडिओ बंद करून चाललोय. आता बघू घरी काय जेवण बनलेलं आहे. बघू आता गेल्यानंतर कळेलच आपल्याला. आणि तुम्हाला पण टॅटू वगैरे काय करायचं असेल, पेंटिंग वगैरे, पेअर्सिंग, नक्की विजिट करा. फायनली स्टुडिओ बंद करून आता निघलोय आम्ही. इकडे राम आपले RX घेऊन चाललाय आणि आम्ही शाईनवर चाललोय. कार्तिक भाई आराम से चला निघा भाया, बाहेर चालू कर द्यायचं. आराम मस्त थंडीत आम्ही निघालेलो आहे आणि सुमसाम रोड आहे भाई, कारण की रात्रीचे 11 वाजलेले आहे. गाइस फाइनली बहुत ही ठंडी है आज, ऐसा लग रहा है स्टूडियो में सो जाते भाई, है ना कार्तिक भाई? ठंडी है ना भाई? बहुत थंडी है. बहुत ठंडी है यार. चलो गाइस 5 मिनट के बाद घर पे पहुंचने वाले हैं. चलो मिलते हैं घर पे जाने के बाद. फायनली गाइस पोचलोय आम्ही एवढ्या थंडीत. क्या है इथला वाव लाईट, वाव सगळे झोपले गाईस. अरे असा टाइम असतो आमचा डेलीचा. 11:30 वाजले आता आणि काय बनलंय माहित नाही. वाव इकडं तर बट्टी गिट्टी दिसते, भारी यार. चलो मस्त मजा राहील. चला भाई हा धो लेते भाई. थंड झालेलं आहे, आता आपण गरम करून घेऊ वरण. इकडे राम भाई चला दे भाई, चला दे. अच्छा गरम कर ले भाई. अरे कार्तिक भाई किधर है तू? भाई इधर छुपा है गरम करने के धाक से. अरे क्या भाई. भाजी पण बनलेली आहे, वांग्याची भाजी. गप शिरा गिरा नाही गाईस, फक्त वांग्याची भाजी, वरण भात आहे. आता मस्तपैकी आज खूप लोड होता ना दिवसभरचा, थकवा आलेला आहे खूप. मस्तपैकी हात घेत धुवून, तोंड घेऊन धुवून जेवण करायचं फर्स्ट क्लासमध्ये. चला गाईज जेवण करताना भेटूया. गाईज मस्त गरम वरण आहे, वांग्याची भाजी, बटाटे काय बटाटे मिक्स वांग्याची भाजी आहे. चला गाईज या जेवणाला. तुम्ही तर झोपले असेल कदाचित, येणार भाई. आता 11 वाजले. आमचं दररोजचं 11-12 वाजता जेवण असतं. कधी जेवण पण आमचं नशिबी नसतं. भाई तूने काय में पकड़ा था? कपड़े में पकड़ा था. अरे भाई पकड़ के लाया उसने, करके मैंने पकड़ा, पता है क्या? इस तरह ऐसा क्या भाई, मैंने जिस तरह गरम किया उस तरह भी पकड़ा है. तो मैं भी क्या, बाद में पकड़ने के बाद, छोड़ने के बाद बोलता गरम है भाई. अरे पकड़ने के बाद इतना गाइस अटक से चटका दे दिया गाइस ने. कैसा आदमी, क्या बताया भाई. कुड़ा गिड़ा कुछ मटर खाता नहीं, खाली बैंगन खाता है. हाँ भाई बैंगन नहीं खाता, आलू मटर. अरे आलू मटर नहीं, सॉरी, क्या आलू खाता है, बस आलू चुन चुन के ले रहा है भाई.
अरे ऐसा कुछ होता है क्या गाइस? देखो मस्त खाना है आज. फायनली तारक मेहता बघितल्याशिवाय भावाला जेवण धकत नाही. इकडे तारक मेहता चालू आहे आणि इकडे कार्तिक भाई पण जेवतोय आणि इकडे एक झोप झालेली आहे, एक झोप होऊन आलेली आहे इकडं पप्पा. आणि अरे इकडं भाऊ आलेला होता तो पण गेला वाटतं वरती. चलो गाईज बाय. आजचा ब्लॉग इथंच खतम करूया. जय श्रीराम, जय महाराष्ट्र.